नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या या चॅनलमध्ये मी ईशावास्योपनिषद याच्यावरील निरूपण चालू केलेलं आहे. मंत्र 4 पर्यंत आपण आलेलो आहोत. आता याच्या पुढचे मंत्र आपण या एपिसोडमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी मला तुम्हाला एक आनंदाची बातमी अशी सांगायची की माझं नुकतंच डायमंड पब्लिकेशनतर्फे एक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. श्रीमद भगवद्गीतेवर मी पुस्तक लिहिलं असून त्या पुस्तकाचं शीर्षक आहे श्रीमद भगवद्गीता जीवन व्यवस्थापन शास्त्र. हे पुस्तक डायमंड पब्लिकेशननं आता नुकतंच प्रकाशित केलेलं आहे. त्याची लिंक नंतर खाली दिली जाईल, जे ॲमेझॉन आणि डायमंडच्या लिंकवर तुम्हाला पुस्तक अवेलेबल होऊ शकेल. आता सुरू करते ईशावास्योपनिषद मंत्र 5 पासून. त्याआधी मंगलाचरण म्हणून मी सुरुवात करते. श्रीमन् महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ईशावास्योपनिषद मंत्र 5. काय म्हणतो मंत्र 5? मंत्र 5 असं म्हणतो, आत्मतत्व हे हालचाल करतं आणि ते हालचाल करतही नाही. म्हणजे ते स्थिर आहे आणि गतिशील सुद्धा आहे. ते जवळ आहे आणि ते दूर सुद्धा आहे. ते सर्वांच्या मध्ये आहे, तसंच ते सर्वांच्या बाहेरही आहे. आता आपल्याला माहिती झालेलंच आहे की आध्यात्मिक उपनिषदांमध्ये काय, भगवद्गीतेमध्ये काय, ही अशी विरोधात्मक भाषा नेहमी वापरली जाते. आपण आधी एकेका वाक्याचा नीट अर्थ बघू. आत्मतत्व हे हालचाल करतं आणि ते स्थिर सुद्धा असतं. म्हणजे काय, तर तत्वतः आत्मतत्व हे हालचाल करू शकत नाही. का? कारण ते सर्वव्यापी असल्यामुळे ते एका जागेहून दुसऱ्या जागेमध्ये जायला त्याला ती तशी वाटच किंवा मोकळी जागा मिळू शकत नाही. त्यानं सगळं जग हे व्याप्त केलेलं आहे. त्यामुळे ते हालचाल करू शकत नाही. हे जरी तत्वतः खरं असलं तरी ते गतिशील पण आहे. म्हणजे काय, तर त्याच्या प्राणतत्वाच्या ऊर्जेमुळे जगतामधील प्रत्येक गोष्ट ही हालचाल करू शकते, कार्य करू शकते, इकडे तिकडे जाऊ शकते. त्याला जो चलपणा आहे, गती आहे, वेग आहे, तो सगळा कशामुळे प्राप्त झालेला आहे लोकांना आणि ब्रह्मांडातील वस्तूंना? तर तो त्याला मिळालेल्या प्राण ऊर्जेमुळे हे सगळं प्राप्त झालेलं आहे. मग त्या अर्थानं ते गतिशील सुद्धा आहे आणि ते स्थिर सुद्धा आहे. त्याच्या पुढे काय सांगितलं जातं की ते दूरही आहे आणि जवळही आहे. आता दूर कुणाला आहे ते, तर आपल्यासारख्या सामान्य साधकांना, ज्यांनी आत्ता या मार्गावर चालण्याचे ठरवलेलं आहे, अजून आपल्याला त्या परमतत्वाची अनुभूती आलेली नाही. आपण नुसते ग्रंथ वाचन करतोय, चाचपडतोय, माहिती करून घेतोय, ते ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करतोय, पण अजून प्रत्यक्षात अनुभव मात्र आपल्याला आलेला नाही. त्यामुळे आपल्यासाठी ते दूर आहे. शब्दांनी आणि ग्रंथज्ञानानं जरी ते जवळ असलं
तरी प्रत्यक्ष अनुभूतीच्या दृष्टीनं ते अजून आपल्यासाठी दूर आहे. मग जवळ कोणाला आहे? तर जवळ ज्ञानी साधकाला ते जवळ आहे, नाही का? ज्यानं प्रत्यक्ष परमतत्वाची अनुभूती घेतलेली आहे, असे जे अलौकिक महात्मे आहेत, संत महात्मे, ज्ञानी साधक, तपस्वी, अशी जी लोक आहेत, त्यांनी ज्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय, त्यांच्यासाठी ते अतिशय जवळचे आहेत. त्यांच्या हृदयामध्ये ते विराजमान झालेले आहेत. त्यांच्या काय आणि आपल्या पण आहेत, पण आपल्याला फक्त त्याची अजून साक्ष पटलेली नाही. ते सर्वांमध्ये आहे आणि सर्वांच्या बाहेरही आहे. म्हणजे काय की असं वाटतं की म्हणजे हे आत्मतत्व माझ्या हृदयामध्ये प्राणतत्व म्हणून विसावलेलं आहे. या अर्थानं ते प्रत्येकामध्ये आहे. पण फक्त माझ्यामध्येच ते आत्मतत्व आहे का? तर नाही. ते माझ्यामध्ये आहे तसंच ते आणि तेवढ्या सारख्या प्रमाणातच प्रत्येक गोष्टीमध्ये ते असल्यामुळे असं म्हटलं जातं की ते सर्वांमध्ये आहे आणि सर्वांच्या बाहेरही आहे. आता मंत्र 6वा आपण बघूया. आता अशा साधकाबद्दल हा मंत्र असं बोलतोय की जो साधक बर का सर्वत्र जगतामध्ये आत्मतत्वच बघतो, म्हणजे त्याला सुद्धा शरीराचा नामरूप आकार या दृष्टीने वेगवेगळेपणा आपल्यासारखाच जरी दिसत असला, प्रत्येक गोष्ट त्याला आपल्यासारखीच जरी बाह्यता वेगळी दिसत असली, तरी सुद्धा आता त्या साधकाला तो बाह्यता वेगळेपणा बाजूला काढून आतील आत्मतत्व सगळ्यांचं सारखं आहे याची खूण पटलेली आहे. आणि ही खूण त्याला पटलेली असल्यामुळे तो आता समत्व चित्तानं, द्वेषरहित समत्व चित्तानं आणि द्वेषरहित तो आता जगाकडे बघतो, असा मंत्र 6वा सांगतो. म्हणजे काय? तर ज्या ज्ञानी साधकाला साक्षात्कार झालेला आहे, त्याची आता खूण काय पटली की माझ्या शरीरामध्ये प्राणचैतन्य बिंदू जो आहे, तोच प्राणचैतन्य बिंदू सगळ्या जगतामध्ये असल्यामुळे आता फरक जो मला दिसतोय ना या जगतामध्ये, तो केवळ नामरूप आकारांचा आहे. शारीरिक दृष्टीनं जर आपण बघितलं तर अर्थातच जगामध्ये विविधता आहे. माणूस ए वेगळा, माणूस बी वेगळा, माणूस सी वेगळा, ही अर्थातच विविधता जगामध्ये आहे. ती दिसते, ती अनुभवाला येते, ती त्या ज्ञानीला सुद्धा दिसते आपल्यासारखीच, त्यालाही ती अनुभवायला येते. मग फरक कुठे आहे? तर फरक इथे आहे की ही विविधता तोही बघतो, पण आता त्याची शरीराच्या दृष्टीनेच केवळ जगताकडे बघण्याची दृष्टी राहिलेली नाही. तो आता सखोल अशा आत्मतत्वाच्या दृष्टीनं जगताकडे बघतो. आणि मग त्याच्या काय लक्षात येतं की आत्मतत्व हे सगळीकडे सारखं आहे. ठीक आहे, उपनिषद आपल्याला नेहमी सांगत असतात की बाबा सगळ्यांमध्ये एकच आत्मा आहे, सर्वाभूती एकच आत्मा, सगळीकडे आत्मतत्व एकच आहे. पण मग या तत्वज्ञानाचा मला काय फायदा होणार आहे? प्रत्यक्षामध्ये याचा उपयोग काय घडतो? तर प्रत्यक्षामध्ये असं घडतं की जेव्हा ही आत्मदृष्टीने आपण जगाकडे बघायला लागतो, तेव्हा जगामधील हे जे सगळे भेद निर्माण झालेले आहेत, जातीवरून, रंगावरून, रूपावरून,
श्रीमंतीवरून, हजारो गोष्टीवरनं माणसं एकमेकांमध्ये भेद तयार करत आहेत. त्या भेदांना आपण चिकटून बसलो आहोत. तर आता काय घडतं की ही आत्मदृष्टीने बघायला लागल्यानंतर हा वेगवेगळेपणाच नष्ट होऊन जातो. म्हणजे काय घडतं की हे जे सगळे वरवरचे बाह्य भेद आहेत, जातीचे, रंगाचे, रूपाचे, ते सगळे ज्ञानीसाठी आता नष्ट होऊन जातात. आणि आता तो समत्व चित्तानं म्हणजे मनाच्या सारखेपणानं तो आता सगळ्यांकडे बघायला लागतो. हा परका, हा श्रीमंत, हा गरीब दिसतोय, हा कमी दर्जाचा, हा उच्च दर्जाचा, हा चांगला, हा वाईट, असे भेद आता तो करू शकत नाही. कारण सगळ्यांमधलं एकच आत्मतत्व त्याच्या प्रत्ययाला आलेलं असल्यामुळे तो वेगवेगळेपणा त्याच्यासाठी नष्ट होतो. आणि त्यानं काय होतं की आता एरवी जे आपल्याला अनेक भावभावना यांनी या विकारांनी आपण ग्रासलेलो असतो. का ग्रासलेलो असतो? कारण प्रत्येक जण वेगळा आहे. त्यामुळे अर्थातच द्वेष, मत्सर, राग, लोभ अशा सगळ्या भावनांनी आपल्या मनावर अतिक्रमण केलेलं असतं. त्या भावनांना बाजूला टाकून स्वच्छ आणि शुद्ध दृष्टीनं आपण मुळी एकमेकांकडे बघू शकत नाही. अनेक पूर्वग्रह असतात, अनेक गैरसमज असतात. ते सगळे बाजूला टाकून हा एका शुद्ध नजरेनं, समत्व चित्तानं, मनाच्या सारखेपणानं आपण जगाकडे बघू शकत नाही. पण आता ते समत्व चित्त आपल्यामध्ये यायला लागतं. मग द्वेष तरी कुणाचा करायचा आणि राग तरी कुणाचा करायचा, नाही का? सगळं जग जर सारखंच आहे तर मग मी ह्याचा मत्सर का करायचा, त्याच्यावर मी विनाकारण क्रोध का करायचा, त्याच्यामध्ये मी का बरं एक एक कारणं काढत राहायची की त्याची जात अशी आहे, त्याचा रूप असं आहे, त्याचा रंग असा आहे, हा मला म्हणून आवडत नाही, तो मला म्हणून आवडतो. हे सगळे मनाचे जे असे एक एक निवड असते ना, ते निवड कशावर आधारित असते? या सगळ्या अनेक दूषित गैरसमजांमुळे ती सगळी नष्ट झाल्यामुळे आपण निकोप नजरेनं, अगदी स्वच्छ नजरेनं जगतामध्ये आता वावरायला शिकतो. आणि दुसरा त्याचा सगळ्यात उपयोग जो आपल्याला पटकन लक्षात येत नाही, पण तो असा की हे सगळे विकार आपल्या मनातनं एकदा निघून गेल्यानंतर होतं काय की आत्तापर्यंत आपली सगळी प्राण ऊर्जा, बरं का, सगळी प्राण ऊर्जा या विकारांशी लढण्यातच जाते. दुसरं काही चांगलं, उदात्त, भव्य, दिव्य करायचं म्हटलं तर त्यासाठी मन शांत लागतं, नाही का? मन जर विकारांनी खळबळलेलं असेल, ग्रासलेलं असेल, तर आपण आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारापलीकडे आपली झेप जाऊ शकत नाही. पण आता काय होतं की स्वच्छ नजर आली, शुद्ध नजर आली, समत्व मनाचं सारखेपणा आला. आता मनावरचं सगळं शेवाळं निघून गेलं, गढूळपणा त्याचा निघून गेला, मन शांत झालं. मन शांत झाल्यामुळे प्राण ऊर्जा जी आपण त्याच्यावर खर्च करत होतो ती आता हळूहळू ती वाचू लागली आणि त्या प्राण ऊर्जेचं बचतीकरण आपल्याकडनं व्हायला लागलं, संवर्धन व्हायला लागलं. आणि तीच प्राण ऊर्जा आता आपण चांगल्या विधायक गोष्टींकडे वापरायला हळूहळू शिकू लागतो. हा फार मोठा फायदा या शुद्ध समत्व सारखेपणाच्या दृष्टीनं येऊ शकतो. यावरनं मला एक छोटीशी कथा सांगावीशी वाटते, बरं का. म्हणजे हे केवळ ही तत्वज्ञान म्हणून नाही, तर अनेक संत महात्मे किंवा समाज सेवा करणारे अनेक थोर माणसं, त्यांची प्रवृत्ती अशी आत्मदृष्टीनं जगताकडे बघण्याची झाल्यामुळे त्यांच्या हातून प्रचंड
लोकोपयोगी कार्य घडलेली आहेत। अशीच एक छोटीशी कथा किंवा उदाहरण मी या दृष्टीने देऊ इच्छिते। डॉक्टर भरत वाटवानी यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल। 2018 मध्ये त्यांना मॅगसेसे अवॉर्डनी त्यांना सन्मानित करण्यात आलं। ते प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि 1988 साली त्यांच्या जीवनामध्ये एक अशी विलक्षण घटना घडली बरं का। त्यांनी एका रस्त्यावरनं असहाय्यपणे मन बुद्धी हरवून गेलेल्या मनोरुग्ण माणसाला, व्यक्तीला, पेशंटला त्यानं रस्त्यावर निरुद्देशपणे अगदी एकटेपणाने चालताना बघितलं आणि त्यांचं मन अतिशय भरून आलं की अशी आपल्याला सुद्धा रस्त्यावर अशी माणसं दिसतात अधूनमधून, अशी भरकटलेली माणसं, मनावर शरीरावर ताबा नसलेली माणसं आपण सुद्धा अधूनमधून रस्त्यावर बघतो। भरत वाटवानींनी निश्चय केला की अशा माणसांना मदतीचा हात पुढे करायचा। त्यांनी त्या रुग्णाला आपल्या बोरिवलीमधील क्लिनिकमध्ये नेलं, त्याची सेवा करून त्याला पूर्णपणे बरं केलं आणि मग त्यांच्या आयुष्याचा तो ध्यास बनला बरं का। त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 5,500 पेशंटना, मनोरुग्णांना पूर्णपणे बरं केलंय। एवढंच नाही तर त्यांना त्यांच्या घरी पोचवण्याचं आणि त्यांच्या माणसांची परत एकदा त्यांना मिळवण्याचं पुण्यकर्म सुद्धा त्यांनी केलेलं आहे। त्यांचं कर्जत येथे श्रद्धा रिहॅबिलिटेशन सेंटर त्यांनी सुरू केलं आणि त्यांची अविरत ही मानव सेवा आजपर्यंत चालू आहे आणि त्याच प्रित्यर्थ त्यांना अतिशय प्रतिष्ठेचा मॅगसेसे अवॉर्ड त्यांना देण्यात आला। मी हे उदाहरण का देते तर आपण काय बघितलं की आत्मदृष्टी आली की सगळं भिन्नत्व संपून जातं आणि तो ज्ञानी साधक आता जगताकडे अतिशय प्रेमानं, मायेनं, करुणेनं तो बघायला लागतो। डॉक्टर भरत वाटवानींचं हेच उदाहरण आहे। त्यांना जराही कुणाची किळस वाटली नाही, उलट त्या सगळ्या मनोरुग्णांना त्यांनी अत्यंत प्रेमानं मदतीचा हात पुढे केला आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी परिवर्तन घडवलं। ही असते आत्मदृष्टीची जादू। आता ईशावास्योपनिषद मधील मंत्र 7व्याकडे आपण येत आहोत। मंत्र 7वा काय सांगतो की जेव्हा ज्ञानी साधकाला हे कळून चुकतं की सगळ्यांमध्ये आत्मतत्व एकच एक आहे, सर्वत्र जगतामध्ये तोच आहे, तेव्हा दुःख तरी कशाचे करायचे, मोह तरी कशाचा करायचा आणि मत्सर तरी कुणाचा करायचा। जेव्हा आत्मज्ञान होतं ना तेव्हा पहिली जादू काय घडते माहितीये का की या मनाचे सगळे खेळ बंद होऊन जातात। तर काय, या मनानेच आपल्या मनामध्ये ठाण मांडलेलं असतं, उच्छाद मांडलेला असतो। द्वेष म्हणू नका, मत्सर म्हणू नका, छोट्या छोट्या गोष्टींनी राग येणं म्हणू नका, क्रोध म्हणू नका, याचं हे आवडत नाही, तो तसा वागतो ते पसंत नाही, त्याचं बोलणं मला उर्मटपणाचं वाटतं, हा असा आहे तो तसा आहे। या सगळ्या इतरांबद्दलचे दोष काढण्यात आणि त्या दोषांवर कॉमेंट करण्यामध्येच आपला बराचसा काळ जातो, कारण आपल्या दृष्टीनं सगळेजण वेगवेगळे असतात।
जोपर्यंत समुद्रामधील लाट ही स्वतःला वेगळी समजते, जोपर्यंत ती वेगळी समजते तोपर्यंत त्या लाटेला स्वतःचं असं आयुष्य आहे, स्वतःचे असे दुःख आहे, स्वतःचा पुढे होणारा अंत सुद्धा आहे, नाही का? पण ज्या क्षणी त्या लाटेला कळून चुकतं की आपण निव्वळ एक लाट नसून आपण हा महासागरच आहोत, हे अख्खं पाणी म्हणजे आपलं खरं स्वरूप आहे, हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा तिच्या छोट्या छोट्या वैयक्तिक सुखदुःखांना मग पुढे अर्थ राहत नाही आणि ती त्या सागरामध्ये सामावून जाते. आता मंत्र 8वा आपण बघणार आहोत. या मंत्र 8व्यामध्ये आपण त्या चैतन्य तत्वाची सगळी वैशिष्ट्य अगदी नेमकेपणानं इथे मांडलेली आहेत. ते वर्णन आपण 8व्या मंत्रात आता बघूया. चैतन्य तत्व किंवा आत्मतत्व हे सर्वव्यापी आहे, ते प्रकाशमान आहे, ते अशारीर आहे. म्हणजे काय? त्याला शरीर नाही, इंद्रिय नाहीत, अवयव नाही. त्याचप्रमाणे ते जरी प्रत्येकाच्या शरीरामध्ये असलं तरी या शरीराच्या आवरणांचा त्याच्याशी संबंध येत नाही. शरीर आणि मनाची दुःख ही शरीर आणि मनाची असतात. आत्म्याला दुःख नाही, हर्ष नाही, शरीराची दुःख त्याला नाही. तसंच चैतन्य तत्व सगळ्यांमध्ये असून सुद्धा ते सगळ्यांच्या अतीत आहे, ते अवयव रहित आहे, पाप पुण्यापासून ते अलिप्त आहे. म्हणजे काय? तर पाप पुण्य हे शरीर आणि मनाशी निगडित असतं. अगदी निर्विकार आणि निराकार आणि निर्गुण आत्म्याच्या दृष्टीनं पाप पुण्याच्या संकल्पना त्याला छेद देऊ शकत नाही. तो सर्वज्ञ आहे. जगताच्या निर्मात्याला तो जबाबदाऱ्या वाटून देतो. आता हे वाक्य जरा त्याच्या इतर वैशिष्ट्यांपासून वेगळं वाटू शकतं, तर त्याचा आपण अर्थ बघूया. जगताचा निर्माता कोण? तर ब्रह्मदेव किंवा प्रजापती. म्हणजे नेमका कोण? तर निर्गुण परब्रह्म स्वतःहून एकटा काही करू शकत नाही, बरोबर? मग हे जगत निर्माण कसं करायचं? तर त्यासाठी त्याला मायेचा आधार घ्यावा लागतो. माया कोण? तर त्याची स्वतःची अंगभूत शक्ती, ज्या शक्तीच्या सहाय्यानं तो हे विश्व निर्माण करतो ती म्हणजे माया. आपण मायेबद्दल एक स्वतंत्र एपिसोड पुढे घेणारच आहोत. आत्ता थोडक्यात असं की माया म्हणजे त्याच्या स्वतःच्या शक्तीच्या सहाय्यानं तो हे जगत निर्माण करतो. त्याचप्रमाणे स्वतःच्या शक्तीच्या सहाय्यानं मायेच्या सहाय्यानं तो सगुण ईश्वर बनतो. आधी कोण आहे? प्रत्यक्षात तो निर्गुण, नाही का? पण निर्गुणाला काहीच कार्य करता येत नाही. मग जग घडवण्यासाठी, ते विकसित करण्यासाठी आणि पुढे त्याचा अंत होण्यासाठी ही सगळी कार्य करण्यासाठी कुणाची गरज लागेल? तर निर्गुणाचा काही उपयोग नाही. मग कुणाचा उपयोग होईल? सगुण ईश्वर, आपल्या सगळ्यांचा परमेश्वर. आपण ज्याची आराधना करतो, ज्याची उपासना करतो, तो कोण आहे? तो निर्गुण नाही, तो सगुण ईश्वर. त्याची आपण उपासना करतो. आणि व्याख्या नेहमी अशी केली जाते, ईश्वर म्हणजे कोण? जो जगाची निर्मिती करतो,
त्या जगाचं पुढे विकसन करतो आणि पुढे अंती त्याचा नाश होतो, तो म्हणजे ईश्वर. मग हा ईश्वर म्हणजे सगुण ईश्वर. तो कसा काय तयार होईल? तर तो निर्गुणामध्ये जेव्हा मायेचा अंतर्भाव होईल, निर्गुण तत्व अधिक माया असं गणित जेव्हा मांडलं जाईल, तेव्हा निर्गुणातून मायेच्या साहाय्यानं हा सगुण ईश्वर आपल्या जगतासाठी निर्माण होतो आणि त्यालाच ब्रह्मदेव असं म्हटलं जातं. तो जगाचा नियंता, निर्माता, विकसन करता आणि शेवटी विनाशही त्याच्यामध्ये घडतो. तर त्या सगळ्या जबाबदाऱ्या ब्रह्मदेवावर सोपवून निर्गुण परब्रह्म आता परत त्याच्या सर्वश्रेष्ठ स्थानावर जाऊन पडलेलं आहे. मायेच्या साह्याने निर्मिती केली ब्रह्मदेवाची. आता ब्रह्मदेवाकडे सगळं पुढचं कार्य सोपवलेलं आहे. आता निर्गुणाचा आणि जगताचा काही अर्थार्थी संबंध नाही. आता मंत्र 9व्याकडे आपण येतोय. हा अगदी वैशिष्ट्यपूर्ण मंत्र आहे बरं का. म्हणजे ईशावास्योपनिषदाचं मर्म कशात आहे, तर हे या 9व्या मंत्रामध्ये दडलेलं आहे. काय सांगतो हा 9वा मंत्र? तो म्हणतो, जे फक्त अविद्येच्या मार्गावरनं आयुष्य पुढे नेतात किंवा आयुष्याची मार्गक्रमणा करतात, ते अंधकाराच्या खाईमध्ये जातात. अविद्येच्या मार्गाने म्हणजे कोणत्या मार्गाने? की जे केवळ कर्मकांड करत राहतात. कर्माच्या मार्गाने जे केवळ जातात ते अंधकाराच्या खाईत लोटतात म्हणजे स्वतःला. आणि जे केवळ ज्ञान मार्गाने जातात, आता आपल्याला काय वाटू शकेल? अच्छा, म्हणजे ज्ञानमार्ग हा जरा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणार, म्हणजे त्यांची गती जरा वेगळ्या प्रकारची असणार. नाही, काय म्हटलंय? जे कर्माच्या मार्गावरनं केवळ चालू लागतात ते अंधकाराच्या खाईत जातात, आणि जे केवळ ज्ञानमार्गावरनं चालत राहतात ते अजून अंधकाराच्या खाईत जातात. म्हणजे बघा, इथे स्पष्टपणे हे उपनिषद असं सांगताय की एकांगी मार्ग निवडू नका. आयुष्य जर खऱ्या अर्थानं संपन्न करायचं असेल तर तुम्ही नेहमी कर्म मार्गाला ज्ञानाची जोड द्या आणि ज्ञान मार्गाला कर्माची जोड द्या. आता कर्म आणि ज्ञान किंवा विद्या आणि अविद्या या संकल्पना अगदी थोडक्यात आपण समजावून घेऊया. अविद्या म्हणजे काय? कर्ममार्ग. विद्या म्हणजे काय? ज्ञानमार्ग. आता ज्ञानमार्ग म्हणजे काय? की आत्मज्ञान होणं, इतर कुठचंही ज्ञान अपेक्षित नाही. आत्मज्ञान होणं म्हणजे ज्ञानमार्ग. आणि कर्ममार्ग म्हणजे निष्काम कर्म. तर फक्त एकाच मार्गाची वाटचाल साधकानं करू नये. त्या दोघांचा अंतर्भाव आपल्या आयुष्यामध्ये जरूर करावा. मंत्र 10वा. अविद्येच्या मार्गातून मिळणारं कर्मफळ हे वेगळं असतं बरं का. अविद्या म्हणजे काय? कर्म मार्गातून मिळणारं कर्मफळ हे वेगळं असतं आणि विद्येतून मिळणारं कर्मफळ हे वेगळं असतं.
विद्या म्हणजे ज्ञानमार्ग। आता कर्मफळ हे अर्थातच आपण ज्या प्रकारे कर्म करतो त्याच्यावर ते अवलंबून असतात, नाही का? त्यामुळे दोन्ही मार्गांची वेगवेगळी कर्मफळं आहेत। मंत्र 11। आता जो साधक या दोन्ही मार्गांचा एकत्रितपणे समन्वय करून त्या मार्गावरनं जेव्हा तो चालायला लागतो तेव्हा काय घडतं? म्हणजे आता साधकाने ठरवलं की फक्त एकच एक मार्ग निवडायचा नाही, दोन्ही मार्गांचं एकत्रीकरण करायचं। तेव्हा काय घडेल? तर अविद्येनं म्हणजे कर्मानं तो मृत्यूचा ओलांडून जातो आणि ज्ञानमार्गानं काय घडतं? तर तो अमृतत्व प्राप्त करतो। म्हणजे काय? आपण नीट याचा अर्थ समजून घेऊ। कर्म मार्गानं तो मृत्यूला ओलांडून जातो। आता मला सांगा, मृत्यू हा कुणाला होतो? तर शरीराचा मृत्यू घडतो, बरोबर? आपलं हे जे शरीर आहे ते मृत्यूने नष्ट होतो। आता खरं सांगायचं म्हणजे केवळ स्थूल शरीर हे नष्ट होतं, बरं का? आध्यात्मिक दृष्ट्या आपल्यामध्ये एकूण आपल्याला 3 शरीरं आहेत। आता त्याचं विवेचन परत केव्हा कधीतरी कुठेतरी करूया। आता थोडक्यात सांगते की मृत्यू हा जो घडतो तो स्थूल शरीराचा घडतो। आपल्या आतमध्ये असलेली सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर यांचा मृत्यू घडत नाही। मग काय होतं? तर सूक्ष्म शरीर जीवात्म्याबरोबर मृत्यूनंतर बाहेर पडतं। तर थोडक्यात शरीराचा मृत्यू घडतो, त्यामुळे मृत्यूची भीती आपल्या सगळ्यांमध्ये दडलेली असते। परंतु जेव्हा साधकाला आता हे समजून चुकतं की माझं खरं स्वरूप हे शरीर नाही, नाही का? माझं खरं स्वरूप हे आत्मस्वरूप आहे। त्यामुळे मृत्यू कोणाचा होणार आहे? मृत्यू शरीराचा होणार आहे, माझा नाही। मी आत्मस्वरूप आहे, मी अज आहे, मी चिरंतन आहे। हे त्याची भावना दृढ झाल्यामुळे तो मृत्यूच्या अतीत जातो आणि ज्ञान मार्गानं तो अमृतत्व प्राप्त करतो। म्हणजे काय? त्याच्या हे लक्षात येतं की दुःख, रोग, नंतर वेगवेगळ्या यातना, वेदना, शारीरिक व्याधी आणि शेवटी अंतिमतः मृत्यू हे सगळं कुणासाठी आहे? तर ते अहंकारयुक्त जीवासाठी या सगळ्या गोष्टी आहेत। शरीरामध्ये जे हळूहळू 6 बदल घडत असतात आणि शेवटी मृत्यू येतो। म्हणजे अस्ति जायते वर्धी विपरिणमते विनश्यते, अशा ज्या गोष्टींमधनं बदलांमधनं आपण जे जातो, जन्म होतो, मग वाढ होते, मग विकसन होतं, मग हळूहळू शरीरामध्ये हळूहळू आपलं शरीर खंगायला लागतं। परिणाम म्हणजे जेव्हा वय वाढत जातं तेव्हा त्याचे परिणाम शरीरावर जाणवायला लागतात आणि अंती क्षय होतो, मृत्यू होतो। हे सगळे बदल कुणाला आहेत? तर त्या जीवासाठी हे बदल आहेत। मी तत्वतः चैतन्य रूप असल्यामुळे हे बदल माझ्यासाठी नसल्यामुळे ते अमृत तत्व माझ्यामध्ये नेहमीच होतं। मी ते काही मिळवलं नाहीये। ज्ञानाने काय घडलंय त्याची फक्त मला जाणीव झाली। आता मी खडबडून जागा झालोय
की हो, अरे मी अमृततत्व मला कधीचंच आहे. माझ्या हजारो जन्म माझे घडून गेले असतील, पण ते शरीराचं झालेले. मी नेहमीचाच नित्य अमृततत्व प्राप्त केलेला चैतन्य तत्व, आत्मतत्व आहे. ही जाणीव आत्मज्ञानानं प्राप्त झाल्यामुळे तो अमृतत्व प्राप्त करतो. आता आपण येणार आहोत मंत्र 12व्याकडे. मंत्र 12वेमध्ये 2 वेगळ्या शब्दांच्या संकल्पना मांडलेल्या आहेत बरं का. आतापर्यंत आपण काय बघितलं? विद्या आणि अविद्या, बरोबर. विद्या म्हणजे ज्ञान, अविद्या म्हणजे कर्म. आता 12व्या मंत्रामध्ये 2 नवीन शब्द आलेले आहेत, संभूती, असंभूती, बरं का. तर इथे असं म्हटलंय, ईशावास्योपनिषदाचा कटाक्ष काय आहे? काय आहे कटाक्ष? की केवळ ज्ञान मार्ग नको आणि केवळ कर्म मार्ग नको. तेच इथे वेगळ्या संकल्पनेतून पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे. असंभूती म्हणजे काय? असंभूती म्हणजे निर्गुण तत्व. निर्गुणाची उपासना ज्ञान मार्गामध्ये केली जाते. असंभूती म्हणजे कसं आहे? तर ते अव्यक्त आहे, ते निर्गुण आहे. आणि ज्ञान मार्गामध्ये जेव्हा साधक ध्यानधारणा करतो तेव्हा तो ध्यानासाठी काय घेतो? तो सगुण ईश्वर न घेता तो निर्गुणाची उपासना ज्ञान मार्गामध्ये करत असतो. आणि त्याच्या विरुद्ध दुसरा कोणता मार्ग? तर संभूती. संभूती म्हणजे काय? सगुण ईश्वराची उपासना जे व्यक्त आहे ती म्हणजे संभूती. आणि सगुण ईश्वराची उपासना भक्ती मार्गावर साधक करत असतो. आता इथे तुलना कोणत्या 2 मार्गांची केली? तर भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग. तर या दोघांमध्ये सुद्धा भेदभाव नको, अंतर नको, असं ईशावास्योपनिषदमध्ये सांगण्यात येत आहे. आता आपण वळणार आहोत मंत्र 13व्याकडे. मंत्र 13वा असं सांगतो की सगुण उपासनेनं त्या कर्मानं एक वेगळं कर्मफळ मिळतं आणि निर्गुणाची उपासना केली तर त्याचं वेगळं फळ मिळतं. आपल्याला आता हे कळून चुकलंय, जसं कर्म असेल त्याप्रमाणे कर्मफळ आपल्याला मिळतं. मंत्र 14. मंत्र 14मध्ये परत एकदा हा मुद्दा आपल्या मनावर ठसवलाय की जे दोन्हीची उपासना करतात, म्हणजे ज्यांना भक्ती मार्ग जरी तो त्याच्यावरनं चालत असला तरी त्याला ज्ञानवर्जन नाही आणि ज्ञान मार्गावरनं जाणाऱ्या साधकाला भक्तीशी काही वावरं नाही. अशा दोन्ही मार्गांचा समन्वय करून जो जातोय त्याला काय घडतं? तर सगुण उपासनेनं तो मृत्यूच्या अतीत होतो आणि निर्गुणाच्या उपासनेनं तो अमृतत्व प्राप्त करतो. आत्ताच आपण 11व्या श्लोकामध्ये याच अर्थाचा संदर्भ बघितला नाही का? की ज्ञान मार्गाने काय घडतं की शरीराची व्याधी, दुःख, अनेक वेदना, यातना आणि शेवटी अंतिमतः मृत्यू हा कुणाला घडतो? तर अहंभाव असलेल्या जीवात्म्याला तो मृत्यू घडतो.
आणि सगुण उपासनेनं काय घडतं तर आपल्याला कळून चुकतं की आपण म्हणजे शरीर नाही. त्यामुळे शरीराचा मृत्यू हा माझा मृत्यू असू शकत नाही. अशा प्रकारे एका मार्गाने तो मृत्यूला ओलांडतो. म्हणजे काय, मृत्यू घडत नाही का? नाही. ज्ञानीचा सुद्धा मृत्यू अटळच आहे. ओलांडून जाणं म्हणजे त्या भीतीला तो ओलांडून जातो. त्या मृत्यूभोवती ज्या आपल्या संकल्पना आणि समज आहेत त्या समजांना तो आता ओलांडून जातोय. म्हणजे आपण कसं बालपणातून तरुणपणात आलो नाही का, तरुणपणातून हळूहळू वृद्धत्व यायला लागलं. आता या सगळ्या अवस्था जर आपण बघितल्या तर प्रत्येक अवस्था ही त्याच्या अलीकडच्या अवस्थेचा मृत्यूच नाहीये का? मला सांगा. तरुणपण आलं म्हणजे बालपणीच्या अवस्थेचा तो मृत्यू आहे. पण हे सगळं आपण अगदी सहजपणानं स्वीकारू शकतो. पण शेवटचा जो अंत आहे शरीराचा तो मात्र स्वीकारायला आपलं मन तयार होत नाही. याचं कारण आपलं स्वतःबद्दलचा असलेला जो दृढ समज आहे की मी म्हणजे निव्वळ शरीर आहे. या समजातून, या अज्ञानातून ही सगळी भीती आणि समज आलेली आहे. पण आता सगुण उपासनेनं आणि निर्गुण उपासनेनं साधकाला जेव्हा हे ज्ञान होतं की मी म्हणजे निव्वळ शरीर नाही, तेव्हा या दोन्ही गोष्टी तो ओलांडून जातो. आता वळूया मंत्र 15व्याकडे. मंत्र 15वा जो आहे तो अतिशय काव्यमय पद्धतीनं रचलेला आहे बरं का. खूप मोठं तत्वज्ञान अतिशय सुंदर भाषेमध्ये व्यक्त झालेलं आहे. मंत्र 15वा असं म्हणतो की आत्मतत्वाचं स्वरूप हे सोन्याच्या झाकणानं झाकलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना आपल्या हृदयामध्ये असून सुद्धा सहजासहजी ते आत्मतत्व का दिसत नाही तर ते आत्मतत्व सोन्याच्या झाकणानं झाकलेलं आहे. म्हणून हे सूर्यदेवा, इथे सूर्यदेवाला उद्देशून ही प्रार्थना केलेली आहे. म्हणून हे सूर्यदेवा तू आमच्यावर कृपा कर, तू हे सोन्याचं झाकण बाजूला कर म्हणजे मला सत्याचं दर्शन घडेल. किती सुंदर प्रार्थना आहे बघा. काय सांगितलंय या प्रार्थनेमध्ये? या प्रार्थनेमध्ये साधक अशी विनवणी करतोय की मला हे चैतन्य तत्वाचं प्रत्यक्ष दर्शन घडत नाहीये. आणि याचं कारण काय आहे तर सोन्याचं झाकण. सोन्याचं झाकण म्हणजे काय तर जगतामध्ये जी विविध आकर्षणं आहेत, भौतिक गोष्टींचं आपल्याला सगळ्यांना जी भुरळ पडलेली आहे त्या मोहमायेमध्ये आपण इतकं स्वतःला लपेटून घेतलेलं आहे की त्या भौतिक आकर्षणांच्या विविध गोष्टींचं झाकण ते चैतन्य तत्वावर घट्ट बसलेलं असल्यामुळे आम्ही ती मोहमाया पार करू शकत नाही आहोत. त्यामुळे सूर्यदेवा मी तुला अशी प्रार्थना करतो
की ही सगळी आकर्षणं जी आमच्या उपासनेच्या मार्गामध्ये अडचणी आणतात ती बाजूला कर. म्हणजेच काय की माझं मन हे वैराग्यानं भरलं जाऊ दे आणि त्याद्वारे मग मला तुझं दर्शन घेता येईल. अशी अत्यंत उत्कट मनापासून केलेली प्रांजळ प्रार्थना आहे. म्हणजे मी उपासक चालतोय तर खरा, पण माझ्या वाटेमध्ये ज्या काय अडचणी येत आहेत त्या मला कळतायत. कळतायत, पण त्याच्यावर मार्ग मला नीट कळत नाही. माझं मन पुन्हा पुन्हा त्या मोहामध्ये अडकतंय. म्हणून हे परमेश्वरा, मी माझ्याकडनं प्रयत्न करतोय, पण तुझ्या कृपेशिवाय हा मार्ग काही सुधरत नाहीये. अशी साधकीते प्रार्थना करतोय. आणि मग त्याच प्रार्थनेचं अजून विस्तृतीकरण मंत्र 16 मध्ये आपल्याला दिसून येतं. काय म्हणतो मंत्र 16? मंत्र 16 असं म्हणतो, सूर्य रूपानं प्रकाशणाऱ्या परमेश्वरा. वैदिक काळामध्ये बर का सूर्याला हे परमेश्वराचं स्थान दिलं गेलेलं आहे. नारायणाचं एक रूप म्हणून सूर्याकडे बघितलं जातं. त्यामुळे सूर्याला उद्देशून ही प्रार्थना केलेली आहे. काय तर सूर्य रूपानं जगाला प्रकाशित करणाऱ्या हे परमेश्वरा, तुझ्या या सगळ्या किरणांचा पसारा जरा आवरून घे. का? कारण त्यामुळे हे जे वैविध्यतेनं जग जे नटलेलं आहे ती विविधता जरा थोडीशी बाजूला कर आणि मला तुझं सत्य स्वरूप, मंगलमय स्वरूप, शांत स्वरूप मला त्याचं दर्शन घडू दे. असा साधक इथे प्रार्थना करतोय. आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो, या आदित्य मंडलामध्ये जो प्रकाशमान असा तू परमेश्वर, ते माझेही स्वरूप आहे. हे तो नम्रतेनं परमेश्वराला सांगत आहे. म्हणजे काय तर जगताच्या पसाऱ्यामध्ये गुंतलेला जो मी उपासना करतोय, निष्ठा, भक्ती, वाचन, मनन, श्रवण, निधिध्यासन, ध्यानधारणा, सगळे मार्ग मी तुझ्या प्राप्तीसाठी मनापासून ते अवलंबतोय, त्याचा प्रयत्न करतोय. देवा, बघतोस ना मला, मी अत्यंत मनापासून तुझ्या प्राप्तीसाठी व्याकुळलेलो आहे, पण तरी सुद्धा मला तुझं दर्शन नाही रे घडत. अशी जेव्हा हतबल अवस्था साधकाची येते तेव्हा तो परमेश्वराला ही प्रार्थना करतो, बाबा रे, आता तू माझ्या मदतीला धावल्याशिवाय, तू स्वतःहून तुझं दर्शन, तुझी कृपा माझ्यावर घडल्याशिवाय मला काही दर्शनाचा लाभ होणं शक्य नाही. त्यामुळे आता माझ्या मदतीला तू धावून ये. आणि या अधिकारानं तो कसं सांगू शकतो? कारण तेवढी उपासना साधकानं केलेली. मी आज हे सगळं वाचलं आणि इतके दिवस मी उपभोगांमध्ये मग्न होते आणि आजपासनं एकदम मला वाटायला लागलं, नाही, मला परमेश्वराची निष्ठेनं उपासना करायला हवी. तर आजच्या आज मला तो अधिकार प्राप्त होईल का? नाही. हा अधिकार प्राप्त झालेला साधक हा अधिकारवाणीनं सांगू शकतो, देवा तू मला दर्शन दे. पण त्यासाठी साधकाची तेवढी योग्यता त्यानं आपल्या उपासनेतून मिळवलेली असते. सूर्य
हे नेहमीच बरं का त्याच्या प्रकाशासाठी, ऊर्जेसाठी, उष्णतेसाठी आणि जगाला पोषण करणाऱ्या त्याच्या शक्तीमुळे नेहमीच अत्यंत आदरणीय आणि परमेश्वर स्वरूप त्याला मानलं गेलेलं आहे. म्हणून त्याला ही प्रार्थना साधक करत आहे. जेव्हा साधकाचे सगळे प्रयत्न संपतात, मी करतोय, मी साधना करतोय, मी उपासना करतोय, हा मी म्हणणारा अहंकार जेव्हा पूर्णपणे शरणागत होतो, ईश्वराच्या पायाशी जेव्हा पूर्ण तो शरणागत होतो, तेव्हा ही मनातनं आर्तपणे उमटलेली प्रार्थना आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता वळूया मंत्र 17व्याकडे. पण त्याआधी एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगू इच्छिते की असे भक्त किंवा असे साधक जे त्या उंचीपर्यंत पोचलेले असतात, साक्षात ईश्वर स्वरूप ते होऊन जातात, अशा एका संत महात्म्याची छोटीशी कथा मी इथे मंत्र 16व्याच्या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छिते. संत श्रेष्ठ सूरदास, जन्म 1453, मृत्यू अंदाजे 1570. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील सिही या गावामध्ये झाला. ते जन्मताच अंध होते बरं का, आणि घरची अत्यंत गरिबी. त्यामुळे या छोट्या बालकाला, सूरदासांना अगदी लहानपणापासून जाणवायला लागलं की गरिबीमुळे आपल्या घरच्या मंडळींना आपल्याला सांभाळण्याचा त्रास होतोय. म्हणजे तोंडाने वरवर कोणी बोलत नसलं, कोणी जरी दुखावत नसलं, तरी सुद्धा त्यांची तगमग, त्यांची असहाय्यता बालपणीच सूरदासांना कळून चुकली आणि वयाच्या 6व्या वर्षी ते आपणहून त्यांनी घराचा त्याग केला. अंध सूरदास अंधपणामुळे त्यांना वाटेत अनेक अडचणी आल्या, तरी सुद्धा अत्यंत धीरानं परमेश्वराचं नामस्मरण करत ते घराबाहेर पडले. झालं काय की थोड्या वेळाने असं म्हणतात की ते एका विहिरीमध्ये जाऊन पडले. नशिबाने ती विहीर कोरडी होती म्हणून त्यांना काही फारसं लागलं नाही. आणि मजेची गोष्ट अशी आहे की 7 दिवस सूरदास त्या उजाड विहिरीमध्ये शांतपणे बसून राहिले बरं का. त्यांनी मदतीसाठी जराही आरडाओरडा केला नाही. का? कारण त्या विहिरीला लागूनच जवळ एक देऊळ होतं आणि तिथे श्रीकृष्ण सप्ताह भजन कीर्तन सोहळा तिथे चाललेला होता. मग काय, स्वारी त्या कीर्तन आणि भजनामध्ये इतकी दंग होऊन गेली की तिला त्या विहिरीच्या बाहेर पडावंसं सुद्धा वाटेना. आणि अशी दंतकथा आहे की त्यांच्या त्या निस्सीम भक्तीनं प्रभावित होऊन साक्षात भगवंतानी त्यांना दर्शन दिलं. इतकंच नाही तर त्यांनी बाळ सूरदासांना दृष्टी देऊ केली. बघा केवढी मोठी घटना सूरदासांच्या आयुष्यामध्ये घडली.
ती दृष्टी मिळाल्यानंतर सूरदासांनी भगवंतांना डोळे भरून एकदा बघितलं आणि मग भगवान जसे जाऊ लागले तसं बाळ सूरदास त्यांना म्हणाले की तुम्ही मला दृष्टी देऊ केली, पण आता मला ही दृष्टी नको, तुम्ही ती परत न्या. का? कारण या जगतामध्ये जन्माला येऊन एका परमेश्वराला बघण्याखेरीज दुसरं काही बघण्यासारखं महत्त्वाचं आहे असं काही मला वाटत नाही. आणि तुमच्या कृपेमुळे मी तुमचं साक्षात दर्शन घेऊ शकलो. आता मला माझ्या जीवनामध्ये काही बघायची इच्छा राहिली नाही. तुम्ही दृष्टी परत घेऊन जावी. अशा प्रकारे ते परत एकदा अंध होऊन बाहेर पडले. अतिशय सूरवान, अतिशय गोड गळा त्यांना लाभलेला होता. भगवंताची उत्कट प्रीती त्यांच्या मनामध्ये अगदी लहानपणापासून दडलेली होती. त्यांनी स्वतःहून अनेक उत्कृष्ट भक्तिपर काव्यरचना करायला सुरुवात केली आणि यमुनेच्या तीरावर ते आपली भजन कीर्तन गाऊ लागले. त्यांच्या सुरेल गळ्यानं बघता बघता त्यांची कीर्ती सगळीकडे पसरू लागली आणि ती कीर्ती वल्लभाचार्यांच्या कानावर जाऊन पोचली. बर का, वल्लभाचार्य स्वतः तिकडे आली. त्यांनी प्रत्यक्ष ते सगळं ऐकलं आणि मग त्यांना श्रीनाथजीच्या मंदिरामध्ये प्रमुख कीर्तनकार म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. हळूहळू त्यांनी रचलेली पद खुद्द तानसेन अकबराच्या दरबारामध्ये गाऊ लागला. झालं. राजा अकबराच्या मनामध्ये सूरदासजींना भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि त्यांना दरबारामध्ये आणण्यात आलं. सूरदासजींना ते इतके निर्मोही होते की त्यांना स्वतःहून राजदरबारी येण्याची जराही इच्छा नव्हती. परंतु ते अखेर आले आणि त्यांनी श्रीकृष्ण भक्तीपर अनेक पद गाऊन दाखवली. राजा अकबर त्यांच्यावर खुश झाला आणि त्यानं गावं आणि बरीच संपत्ती त्यांना देऊ केली. तेव्हा संत सूरदास त्यांना शांतपणे म्हणाले, या जगतामध्ये केवळ श्रीकृष्ण भक्तिपर रचना मी गातो आणि त्याच्या व्यतिरिक्त मला संपत्तीचा, वैभवाचा कुठचाही मोह पडलेला नाही. असं म्हणून सगळी संपत्ती नाकारून ते शांतपणे बाहेर पडले. हा आहे भक्तीचा महिमा, जो मनुष्याला त्याच्या स्वतःमधील ईश्वरीय तत्व प्राप्त करून देतो. आता मंत्र 17व्याकडे आपण येत आहोत. मंत्र 17वा असं सांगतोय की माझ्या अंतरंगातील जे आत्मतत्व आहे तर ते अमर आहे, नाही का? त्याला मृत्यू नाही. परंतु हे जे शरीर आहे ते मात्र पुढे चितेवर राख बनून जळून जाणार आहे. म्हणून माझ्या संकल्पयुक्त मना तू सदैव जाणीव ठेव.
हे माझ्या मना तू सदैव जाणीव ठेव. कशाची? तर आत्तापर्यंत केलेल्या कर्मांची आणि पुढे घडत असलेल्या कर्मांची सदैव जाणीव ठेव. मंत्र 17व्या मधील तुमचा गोष्टी एक गोष्ट लक्षात आली का? साधक आता काय म्हणतोय की माझ्यातील चैतन्य तत्व हे अमृत तत्व आहे, त्यामुळे त्याला मरण नाही. पण हे जे शरीर आहे माझं नाही म्हणत आहे तो आता माझं म्हणत नाहीये. तो म्हणतोय हे जे शरीर आहे ते मात्र जळून राख होणार आहे. आणि म्हणून मना तुझ्या कर्मांबद्दल सदैव जागरूक रहा. का? कारण शरीर जळणार आहे, पण कर्मांचा जो परिणामांचा साठा आहे तो मात्र पुढच्या जन्मामध्ये तो जाऊन पोचणार आहे. संचिताचं गाठोड पुढे जाणार आहे. त्यामुळे या जन्मामध्ये जागरूकपणे तुझ्या कृत्यांचा तू विचार कर. आपण बघितला कर्मविपाक सिद्धांत. कर्म केलं की त्याचं फळ तयार झालेलं असतं आणि त्याप्रमाणे त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात. अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते की कर्मांचे काय प्रकार पडतात. कर्माचे प्रकार शुभ कर्म किंवा शुक्ल कर्म, अशुभ कर्म किंवा कृष्ण कर्म. मग तिसरा प्रकार काय घडतो? शुभ अशुभ म्हणजे दोन्ही. आणि चौथा प्रकार जो आहे तो शुभही नाही अशुभही नाही. जो मनुष्य शुभ कर्म करत राहतो आयुष्यभर, शुक्ल कर्म, त्याला मृत्यूनंतर स्वर्गयोनी देवयोनी प्राप्त होते. दुसरं काय? जो आयुष्यभर पापकर्म करतो, अशुभ कर्म करतो, त्याला आसुरी योनी प्राप्त होते. तिसरा प्रकार म्हणजे शुभही घडतात आतून, अशुभही घडतात, तेव्हा त्याला मृत्यूनंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो. आणि ह्याच्या पलीकडचा चौथा प्रकार म्हणजे शुभही नाही अशुभ नाही. म्हणजे काय? तर निष्काम कर्म, ज्यामध्ये त्या कर्त्याची त्या कर्मामध्ये अभिलाषा नाही, लालसा नाही, कर्तृत्व नाही, अहंकार नाही, आसक्ती नाही. हे जे निष्काम कर्म घडतं ते पाठीमागे जाऊन पडत नसल्यामुळे ते आहे या जन्मामध्येच प्रारब्ध कर्मामध्ये ते गणलं जातं. असं हे निष्काम कर्म. अशी थोडक्यात तुम्हाला कर्मांची जे वर्गवारी आहे ती आणि त्याला मिळणारं फळ हे या 17व्या मंत्राला संबंधित असल्यामुळे ते मी आता तुम्हाला सांगितलं. आता शेवटच्या मंत्राकडे पोचण्यापूर्वी मी अशा एका व्यक्तीची थोडक्यात कथा सांगते की जी आपल्या कर्मांनी कशी स्वतःला घडवतात आणि किती उच्चप्रत योनीला ते जाऊन पोचतात. म्हणजे मृत्यूनंतरच्या योनीबद्दल मी बोलतच नाहीये, पण आहे या जन्मातच ते ईश्वरीयत्व प्राप्त कसे करून घेतात त्याची कथा मी तुम्हाला सांगते. याचं कारण काय आहे की कर्मविपाकाबद्दल असा आक्षेप घेतला जातो की म्हणजे काय, बरं आहे तुमचं, म्हणजे काही कर्म करायलाच नको आयुष्यात,
कॉटवर लोळत पडलं तरी चालेल. कारण काय, काल केलेल्या कर्माचं फळ मी आज भोगणार, मागच्या जन्माचं मी आज भोगणार, त्याच्या मागच्याचं मी आत्ता भोगणार. म्हणजे आत्ता मी काही कर्म केलं काय न केलं काय, एक उदासीनता आणि निष्क्रियता या कर्मविपाकातून बऱ्याच जणांना दिसू शकते. तर तसा त्याचा अर्थ होत नाही. क्रियमाण कर्म जे आहे म्हणजे मला जे प्रारब्ध मिळालंय, मिळू देत, ते कसंही असू देत, आजारपण असू दे, दैन्य असू दे, काही लिहिलेलं असू दे, पण ते बदलण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आत्ता आहे की नाही, ते तुमचं स्वातंत्र्य कोणी हिरावून घेतलंय का, त्याला म्हणतात क्रियमाण कर्म. मी ह्या जन्मामध्ये कसं वागायचं, काय कर्म करायचं, कशी क्रिया करायची, कोणत्या विचार पद्धतींना मी स्वतःमध्ये आयुष्यामध्ये त्याचा स्वीकार करायचा, या सगळ्या जाणीवा यांचे निर्णय स्वातंत्र्य आपल्याकडे नक्कीच असतं. त्यामुळे मी असं म्हणूच शकत नाही बाबा माझ्या प्रारब्धाला आलाय ते भोगते मी काय करू शकते, नाही. हा नैराश्यवाद कर्मविपाक तुम्हाला सांगत नाही. दिलेल्या आयुष्यात तुम्ही चोखपणे तुमची कर्तव्य करा की तुमचं प्रारब्ध बदलण्याची शक्ती तुमच्यामध्ये येऊ शकते. तर आता ही कथा आहे एका असामान्य बुद्धिमान अशा भारतीय रत्नाची. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, भारतातले पहिले इंजिनियरचे त्यांना जनक म्हटलं जातं. त्यांना 1955 साली भारतरत्न या सर्वोच्च सन्मानानं गौरवण्यात आलं. पण उगच का कोणाला गौरवण्यात येतं, मी आत्ताच म्हटलं तसं त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यासाठी संघर्ष केला, तपस्या केली, तेव्हा कुठे हे फळ त्यांना प्राप्त झालं. खडकवासला येथे त्यांनी प्रथम ही स्वयंचलित पूरनियंत्रण प्रणाली त्यांनी सुरू केली. आपल्या देशातील अनेक पाटबंधारे धरणं यांची योजना त्यांच्या देखरेखीखाली झाली. कावेरी नदीवरील कृष्णसागर धरण हे त्यांच्या देखरेखीखाली बांधण्यात आलं. कामापती संपूर्ण निष्ठा, देशसेवा आणि देशाचा स्तर आपल्याकडनं जेवढा उंचवता येईल त्यासाठी मनापासून प्रयत्न करणं हे त्यांचे विशेष होते. महिलांच्या शिक्षणाबद्दल त्यांना अतिशय कळवळा होता. महिलांसाठी त्यांनी शाळा कॉलेज काढली. जेव्हा गंगेवरील धरणाचा प्रकल्प, त्या प्रकल्पासाठी त्यांना बोलवण्यात आलं तेव्हा त्यांचं वय किती होतं, त्यांचं वय 92 वर्षाचं होतं. त्यांना जेव्हा विचारलं जाई त्यांच्या दीर्घ आयुष्याबद्दल तेव्हा ते मिश्किलपणे म्हणत की जेव्हा यमराज माझ्या दारावर येऊन खटखट करतो तेव्हा मी त्याला आतून सांगतो की विश्वेश्वरय्या घर पे नहीं है. अत्यंत मिश्किल वृत्ती, प्रसन्न वृत्ती, देशाप्रती संपूर्ण समर्पण या त्यांच्या निष्ठापूर्ण कार्यामुळे त्यांना नुसतं भारतरत्न दिलं असं नाही, तर त्यांचा जो जन्मदिवस आहे 15 सप्टेंबर, तो इंजिनियर्स डे म्हणून आपल्या देशामध्ये सन्मानाने तो साजरा केला जातो. आता शेवटचा मंत्र मी सांगते आणि ईशावास्योपनिषद इथे त्याची सांगता मी करत आहे. शेवटच्या मंत्रामध्ये परत एकदा साधकाला आपल्यातील कमतरतेची, आपल्यातील दोषांची पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून परत एकदा तो देवाला साकडं घालतो. हे अग्निदेवते,
आम्हाला तू वैभवाच्या मार्गावर ने. बघितलं, संपत्तीचं, ऐश्वर्याचं, भौतिक गोष्टींचं उपनिषदांना वावडं नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात कष्ट करून जरूर श्रीमंत बना, पण कसे? तर सन्मार्गावरनं चालून, नीती मार्गावरून चालून ती संपत्ती तुम्ही प्राप्त करा. म्हणून लगेचच पुढच्या ओळीत साधक म्हणतोय की आमच्या मार्गामध्ये अनेक वासना येतात, मोह येतात, त्या सगळ्या अडचणी तू दूर कर आणि आमच्यावर तुझी निरंतर कृपा राहू दे. अशा प्रकारे अत्यंत विनम्रपणे, कृतज्ञपणे साधक इथे उपनिषदाची सांगता करतोय. प्रार्थनेनं तो ती सांगता करत आहे. माझा हा एपिसोड सुद्धा आता मी इथे संपते. अर्थातच अमृताचे डोही या माझ्या चॅनलमध्ये अनेक वेगवेगळे व्याख्यानं, संतांच्या कथा वगैरे मी घेऊन येणारच आहे. त्यामुळे या चॅनलला व्हिजिट द्यायला विसरू नका. तुम्हाला जर माझे कार्यक्रम आवडत असतील तर कृपया तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, अशी मी तुम्हाला नम्रपणे विनंती करत आहे. नमस्कार.